6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गृहमंत्री अमित शाह आज उत्तराखंड सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या जन जन की सरकार 4 साल बेमिसाल या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे. यावेळी गृहमंत्री राज्याच्या विकासाशी निगडीत अनेक योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील. भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 विमान अपघातात प्राण गमावले लागलेले स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांच्या निधनाबद्दल भारतीय वायुसेनेनं शोक व्यक्त केला आहे. भारतीय वायुसेनेचे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या निधनाबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करत असून या कठीण काळात शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलाच्या एक्सवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान पूर्वेश दुरुककर याचं पार्थिव आज दुपारी एअरफोर्स स्टेशन एअरपोर्ट इथं दुपारी 1 पर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आहे. उन्हाळा सुरू झाला असून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलात वणवा लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी अकोला वन विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त उद्या 8 मार्च रोजी पिंक मॅरेथॉनचं आयोजन धंतोली इथल्या यशवंत स्टेडियम इथं करण्यात आलंय. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहे. गोंदिया इथल्या बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टरांसह 6 संशयितांना अटक केली आहे. पीडित मुलगी परराज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया इथं आली होती असं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.